या ठिकाणी विकेट हॅट्रिक करता पारितोषिक आहे संदीप गोडविंदे सँडी यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक करता 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अकलोली टीम करता ते पारितोषिक आहे. माजी सरपंच संदीप साईनाथ पष्टे आपणास विनंती करतो आपण मुख्य मंचावर या षटकाराला. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागते. या अगोदर वाईट टाकला मात्र जसंही नवीन बॉल घेऊन आला षटकार ठोकलाय. दर्जेदार बॅटिंग. संध्याकाळचं वातावरण आपण पाहतोय. या जवळजवळ 5:15 ते आता झालेत आणि चला थोडी घाई करा प्लीज. अजून एक मॅच ती इथून कंप्लीट करायची आम्हाला. अथर्व बॉलिंग ट्रॅकवरनं पुढचा बॉल सज्ज होतोय. अतिरिक्त शफल झाला होता मात्र फटका खेळण्यामध्ये तो असफल होतोय. बॉल वाईट तो अतिरिक्त बाहेर जाणारा तो घोषित होतोय. या वाईटच्या मदतीने धावसंख्या 8 स्कोर कार्डवर लागतीये. दर्जेदार मॅच. पंचाला खूप जास्तीचा टाइम जातोय. 8 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली. या अथर्वला आपण पाहतोय ऑन बॉलिंग मार्क वरनं वेगवान गोलंदाजी करता ओळख आहे. इथे फक्त सिंगल करता हा फटका जो घोषित क्षेत्र तिथे बॉल गेलाय. प्रत्येक बॉलला बॅटर तुम्ही विटिंग करत चालू नका प्लीज. एक धाव येते. 1च्या मदतीने स्कोर कार्ड 9 धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 9 ही धावा झाल्यात. सातपाटी टीम प्लीज आपण खूप जास्तीचा वेळ जातोय बॅटिंग कर. पंच 6व्या मॅच मधनं अथर्व पुढचा बॉल सज्ज होते. बॉलिंग ट्रॅक वरनं भावेशला आपण पाहतोय त्या ठिकाणी. इथे प्लमच्या अपील जरूर केली होती मात्र अतिरिक्त बाहेर असावा. पंच ते नाखुश आहेत. धावसंख्या पंच प्रत्येक बॉलला बॅटर तिथे मीटिंग करायला जातोय. हे होऊ देऊ नका. पंच इकडे बघा एकदा. काय बोल ना. प्रत्येक बॉलला इथे प्रत्येक बॉलला मीटिंग घेऊन देऊ नका. 4व्या मॅच मधनं अथर्वला आपण पाहतोय ऑन बॉलिंग मार्क वरनं पुढचा बॉल सज्ज होते. बॉलिंग ट्रॅक वरनं भावेशच्या विपक्षात. इथे पुढचा बॉल ज्यावर अटॅक केला जातोय बॉलला फेकून दिलाय विकेटच्या क्षेत्रात. ते षटकार ठोकलाय आणि ज्याने कॅच घेतलाय त्यानं या षटकार आलाय. ज्यानं कॅच घेतलाय खुश झालाय खूप. 400 रुपये सुटलेत. योगेशजी पाटील साहेबांकडनं 200 आणि प्रफुल्ल पाटील यांच्याकडनं 200. चला जाऊयात मॅच मध्ये. अथर्व चला लगेच स्पीडअप करायची मॅच. षटकार आलाय. बॉल आपल्यापर्यंत येऊन पोहोचलाय. लगेच पुढचा बॉल घेऊन यायचंय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 15 स्कोर कार्ड वर लागली. अथर्व वेगवान. आज मात्र अथर्व याच्यावर अटॅक केला जातोय. या अगोदर देखील एक षटकार ठोकलाय भावेशनं. पुढचा बॉल सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथे फटका फसलाय मात्र परतावा लागेल बॅटरला. भावेश बॅक टू डगआउट हादरा बसतोय. तर टीम ईशान HV11 टीम ध्रुव 11 सातपाटी संघाला विकेट जाते. बॅटर बाद. बॅटर पहिल्या शेवटचा बॉल या ओव्हर मधनं अजून शिल्लक आहे. नवीन बॅटर सिद्धार्थ तो मैदानाच्या दिशेने येतोय मात्र षटकाराच्या बाहेर. तुम्ही षटकार आलेला बॉल कॅच घ्या. 200 रुपये प्रफुल्ल पाटील यांच्याकडनं मिळवा. तसेच 200 रुपये जे पारितोषिक आलंय उभे एंटरप्राइजेस ओनर उभे एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर योगेशजी पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आणि प्रफुल्ल पाटील यांच्याच माध्यमातून ते पारितोषिक या ठिकाणी 400 रुपये ते इथे दिले जातील. चला जाऊयात मॅच मधला शेवटचा बॉल आहे. अथर्व बॉलिंग ट्रॅक वरनं पुढचा बॉल सिद्धार्थ होता त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली आहे. या 1च्या मदतीने षटक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. स्कोरर आम्हाला दर्शवतात धावा असतील तर टोटल 16 धावा. 2 षटकारांचा समावेश आहे. 16 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. अजून एक ओव्हर ती इथून पुढे शिल्लक आहे. चला मॅच टीम मीटिंग नको प्लीज. टीम गावदेवी स्पोर्ट्स अकलोली टीम मीटिंग नकोय. चला लगेच कोण बॉलर असेल तो बॉलिंग ट्रॅक वर या. लवकर घाई करा प्लीज. जय आलाय बॉलिंग ट्रॅक वरनं ओव्हर नंबर 2 करता. खूप जास्तचा वेळ जातोय. प्लीज सहकार्य करा.
ओव्हर नंबर 2 करता सुरुवात करेल स्वतः कर्णधार गावदेवी स्पोर्ट्स अकलोली टीम. अकलोली टीम कडनं जय तो गोलंदाजी करण्याकरता इथनं सज्ज होईल. या ओव्हर मधनं जयचा विचार केला तर कर्णधार कालचा दिवस कुणबी गट यातनं जी टीम क्वालिफाय झाली जय आलाय बॉलिंग ट्रॅक वरनं. ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजी करेल अकलोली टीम. तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची हे लक्षात ठेवा. चला सुरुवात होती आहे सेकंड ओव्हरला. ओव्हर नंबर 2 करता जय तो सज्ज होतोय. समोर सिद्धार्थ ऑन बॅटिंग मार्कवर पहिला बॉल सफल झाला होता. एक पाय वाकवला होता बैठक स्ट्रोक तो इथे खेळलाय. अथर्व बॉलवर पुढे सरसावतोय. बॉलची फेकी करतोय. रनआउटला संधी आहे मात्र इथे बचावला गेलाय. बॅकअपला खेळाडू होता जसा बॉल पडला अगदी जमिनीला घरंगळत आला होता बॉल आणि बचावला गेला. बॅटर सेफ झाला तिथे. धाबा कंप्लीट झाल्यात. या दोनच्या मदतीने 18 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. जयला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरनं. कालचा संपूर्ण दिवस जयनं देखील दर्जेदार बॅटिंग केली आहे. अप्रतिम बॅटिंग ती जयची देखील राहिली आहे. आई गावदेवी पिंपळा संघ देखील सज्ज आहे पुढील मॅच करता. 4व्या मॅच मध्ये पुढचा बॉल पुढे आलाय. आडव्या पॅटर्न खेळलाय. क्षेत्ररक्षक अथर्व तिथे तैनात आहे. बॉलची फेकी करतोय. इथे रनआउटला पुन्हा एकदा संधी झाली असती मात्र थ्रो तो चुकीचा आला आणि मग 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावसंख्या पुढे भारतीय स्कोर कार्ड वर 20 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली. येते टीम ईशान यशवी 11 सातपाटी टीमची 20 धावा स्कोर कार्ड वर लागलात. प्रेक्षक वर्ग जो अगदी गर्दी केली आहे दर्दी प्रेक्षक वर्ग तो इथे गर्दी करतोय या मॅच पाहण्याकरता. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. या सर्व प्रेक्षक वर्गाचं युट्यूबच्या माध्यमातून आपण संपूर्ण स्पर्धा ती लाईव्ह पाहतोय. जय पुढचा बॉल गती परिवर्तन केलं होतं मात्र इथे फटका तो फसलाय आणि झेल सुटलाय. आज जे काही घडतंय ना ते अकलोलीकरांच्या विपरीत घडतंय मात्र इथनं झेल सुटल्यानंतर बॉल चौकार देखील गेलाय. या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24. 24 रन 1 विकेटच्या मोबदल्यात. चेंडू टाकून झालेत ते टोटल 3. अजूनही 3 बॉल इथून पुढे टाकायचे आहेत. गावदेवी स्पोर्ट्स अकलोली एका बाजूने टीम ईशान यशवी 11 ध्रुव 11 सातपाडी अवधूत कामत आणि टीम ते आपण इन ऍक्शन पाहतोय या मॅच मधनं. जय बॉलिंग ट्रॅक वरनं पुढचा बॉल सज्ज होतोय पुन्हा एकदा. जिथे ऑफिशियल पंच दर्शवतायत नोचा इशारा. पंच नो आहे का? ओके नो. नो +2 म्हणजे टोटल 3 आल्यात. या 3 धावा असेल. या 3च्या मदतीने स्कोर कार्ड 27 रन ऑन बोर्ड. एका विकेटच्या मोबदल्यात 2 ओव्हरची मॅच ती मैदानात आपण पाहतोय. टॉस जिंकला होता अकलोलीकरांनी मात्र निर्णय स्वीकारला प्रथम क्षेत्ररक्षण. कमी वेग इथे डायरेक्ट बॉल कलेक्ट केला होता एसटी रक्षकानं. 27 धावा स्कोर कार्ड वर आहेत. टीम ईशान यशवी 11 ध्रुव 11 सातपाडी टीमच्या 27 धावा स्कोर कार्ड वर आहेत. चांगली मॅच रंगतदार मॅच ती आपण मैदानात पाहतोय. जय आहे बॉलिंग ट्रॅक वरनं. धावसंख्येचा विचार केला 27 आहे. एक बाद 27 आहे. चांगली बॅटिंग ते आतापर्यंत केली आहे ती टीम सातपाटी संघानं. सेकंड सेमीफायनल ती सध्या मैदानात चालू आहे. यानंतरचा फायनलचा महामुकाबला अंतिम सामना तो आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये. तसेच प्रमोदजी पाटील साहेब तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रमोदजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. वेलकम साहेब. सिंगल इथे अर्जित केली आहे. या सिंगलनं पुढे जातोय. स्कोर कार्ड 28 रन ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधनं. इथनं गोलंदाजी करण्याकरता जयला आपण पाहतोय. 28 धावा स्कोर कार्ड वर लागलाय. ते एक मोठी टोटल लागली आहे. 2 ओव्हरची मॅच आहे. कमी ओव्हरच्या मॅचेस आहेत इथनं. 28 झाल्या. सकाळच्या सत्रातनं संघ उशिरानं आले मग कमी ओव्हरच्या मॅच ते आपण इथनं पाहतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं. हाफ ट्रॅकर होता. फटका तितकाच चांगला होता मात्र क्षेत्ररक्षक तो सरसावतोय आणि झेल तितकाच चांगला घेतला जातोय. विकेट गेली आहे. विकेट नंबर 2 परतावा लागेल बॅटरला. धावसंख्या 28 आहे.
विजयाकरता 29 धावांचं आव्हान असेल. येणारे 12 बॉल विजयाकरता 29 करावे लागतील त्या टीम गावदेवी स्पोर्ट्स अकलोली टीमला. चला सातपाटी, टीम सातपाटी लगेच या मैदानात. टीम सातपाटी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक मॅच अजून पुढे खेळायची आहे. चला दिवस कुणबी गट या गटातनं क्वालिफाय झाले होते. मात्र वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे 30 संघ खेळले त्यातनं आई गावदेवी पिंपळास हा संघ जो फायनल पर्यंत जाऊन पोहोचलाय. संदीप गुडविंदे सँडी यांच्या माध्यमातून प्रति षटकारास 500 रुपयाचा कॅश प्राइज जे गावदेवी स्पोर्ट्स अकलोली बॅटर करता असेल. टीम गावदेवी स्पोर्ट्स अकलोली, माझा शेवटचा कॉल आहे, तुम्हाला बॅटर मैदानात पाठवा, अन्यथा आता पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. मैदानात 2 बॅटर ते येत आहेत. यतीन आणि योगी ही जोडी मैदानात येते. 29 धावांचं लक्ष आहे. 29 करण्याकरता ते 2 बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत. यतीन आणि योगीला आपण पाहतोय दर्जेदार बॅटर आहेत. अगदी क्षमता आहे, मोठे मोठे फटके, मोठ्या मोठ्या मॅचेस सातत्याने खेळत असतात. 2 हुकमी एक्के आहेत जे अकलोलीकरांचे, ते मैदानात दाखल झालेत. चला टीम सातपाटी, प्लीज खूप जास्तीचा वेळ जातोय. बॅटर चला आपण स्ट्राईक वर जा लवकर. योगी प्लीज घाई करायची. 12 बॉल आणि विजयाकरता 29 धावांचं आव्हान आहे. 12 बॉल विजयाकरता 29 धावांचं आव्हान आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरता अवधूत कामत सज्ज होतोय. आई गावदेवी पिंपळास आपला कर्णधार तो आमच्यापर्यंत पाठवून ठेवायचा इथे. पिंपळास टीम आपण लक्षात असू द्या. सतीश पाटील आपला कर्णधार आमच्यापर्यंत पाठवा. जाऊयात मॅच मधनं. अवधूत सुरुवात करतोय. पहिलाच बॉल, योगी पायथ्याक स्ट्रोक खेळलाय. इथे बॉलला फील्ड केलं जातं. एक टप्प्याखेर एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. या सिंगल अर्जित होईल. अवधूत कामतचा पहिला बॉल, एक सिंगल अर्जित केली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं अकाउंट इथे ओपन केलं जाते. अजून येणारे 11 बॉल विजयाकरता 28 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं. अवधूत कामत समोर यतीन आहे. कालच्या दिवसात दर्जेदार बॅटिंग कोणी केली असेल ना अकलोली टीम मधनं तर ते नाव आहे यतीन. मला तर मॅचची जर्सी खूप काही सांगून जाते. यतीनला आपण पाहतोय. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अवधूत कामत तितकेच चांगली गोलंदाजी आज केली आहे त्यानं. बेस्ट वर्सेस बेस्ट ती सध्या मैदानात लढत चालू आहे. एका बाजूने यतीनला आपण पाहतोय, एका बाजूने अवधूत कामतला आपण पाहतोय. येणारे 10 बॉल विजयाकरता 28 ची गरज आहे. 10-28 समीकरण या मॅच मधनं बनलंय. मॅच पुढचा बॉल, इथे बॉलला उडवलंय 2 क्षेत्ररक्षक, त्यांचा प्रयत्न तो अपुरा पडेल. बॉल जातोय 1 बाउन्स, ओव्हर द रोप, येतोय चौकार. 4 इथेच करता श्री साई कलेक्शन यांच्या माध्यमातून जय ठाकरे जे 80 गावचं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या माध्यमातून श्री साई कलेक्शन या शॉप मधनं, जे जय ठाकरे यांचं शॉप आहे त्यातनं मला तर सिरीज करता गिफ्ट आहे. टी शर्ट आहे, एक आकर्षक टी शर्ट जो आमच्यापर्यंत आलाय. सव्यात मॅच मधनं चौकार आला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. ती 5 धावा 29 करायच्या आहेत. 5 झाल्यात. दर्जेदार मॅच. यतीन पुढचा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑफचा जो क्षेत्ररक्षक होता बॉलची फेकी करतोय, सिंगल अर्जित करतोय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोर कार्डवर धावा झाल्या त्या 6 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. दर्जेदार मॅच ती आपण मैदानात पाहतोय.
दोन तुल्यबल संघ एकमेकांच्या विपक्षात खेळतायत. चला मॅच थोडी स्पीडअप करा प्लीज. काही करायची यावदूत. मोठे फटके येणं ते खूप जास्त गरजेचं आहे. मोठे फटके येणं ते खूप जास्त गरजेचं आहे. तव्यात मॅच मधनं 6 बॉल 21. पहिलाच बॉल होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगल काऊ कॉर्नर मधनं बॉलची फेकी करतोय. येणारे 5 बॉल विजया करता 20 ची गरज आहे. 5 बॉल 20 चं समीकरण बनले या मॅच मधनं. योगी आणि यतीनला आपण पाहतोय. आई गावदेवी पिंपळासचा कर्णधार येऊन पोहोचलाय आमच्यापर्यंत. यातून विजयी होणारा संघ जो आजच्या दिवसातनं या खासदार चषक 2026 मधनं फायनलची मॅच खेळेल. पुढचा बॉल. चेंडू बराच काळ हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक तो जज करतोय आणि विकेट तो मिळवतोय. तो गोलंदाज विपुल बॅटर बाद. चला नवीन बॅटर मैदानात जय येतोय. कालच्या दिवसात खूप दर्जेदार बॅटिंग केली. आज गरज आहे टीमला विजयापर्यंत घेऊन जाण्याची. षटकाराच्या बाहेर कॅच घ्या. प्रफुल पाटील यांच्याकडनं 200. योवे एंटरप्राइजेस योगेश पाटील यांच्या माध्यमातून देखील 200 असे 400 रुपये जे षटकाराच्या बाहेर झेल घेतल्यानंतर दिले जातील. जाऊयात मॅच मधनं जय आलाय मात्र आल्या आल्या मोठा फटका तो इथे खेचला जातोय. षटकार ठोकलाय. इथे 400 रुपये कमावण्याची नामी संधी होती मात्र जो पडदा बांधलाय त्याला लागून बॉल ग्राउंड मध्ये आलाय. षटकार आलाय. काल याच बॅटरनं अगदी दर्जेदार बॅटिंग केली. मी अगोदरही उल्लेख केलाय. तो जय मैदानात सज्ज आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 15. 29 करायचे आहेत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे बॉलला उडवलाय आणि फेकून दिलाय षटकारा करता. सलगचा दुसरा आलाय. या दुसऱ्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्ड वर लागते ती 21 धावा. आता सातपाटीकरांना विचार करावा लागेल. 21 झाल्यात. चेंडू टाकून झाले ते टोटल 4 म्हणजे येणारे आता 2 बॉल इथून पुढे शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये विजय करता 8 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग. चला टीम मीटिंग नको. चला चला लगेच. 2 बॉल 8 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे या मॅच मधनं. जर इथनं हॅट्रिक जर केली जयनं तर योगेश पाटील ओबी एंटरप्राइजेसचे ओनर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. जयनं तिसरा षटकार ठोकला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. इथनं हॅट्रिक जर षटकार हॅट्रिक जर झाली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. इथनं तो तिसरा षटकार येईल का जय. मात्र इथे फटका फसलाय. झेलला संधी अवधूत कामत आहे मात्र इथं चुकी झाली आहे आणि विकेट गेली आहे. इथे 1 बॉल आणि आता विजया करता 7 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजानं जर कोणती चुकी इथनं केली नाही ना तर ही मॅच ती टीम सातपाडीच्या बाजूने जाऊ शकते मात्र जरदरला महत्व नाहीये. चला नवीन बॅटर या लवकर मैदानात. इथे जय आहे. 1 बॉल विजया करता 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. पिंपळासचा कर्णधार इथे पोहोचलाय. यातनं विजयी होणारा संघ थेट आजच्या दिवसातनं फायनलची मॅच खेळेल. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. जयेश पाटील आपण विनंती करतो आपण इकडे या जरा. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. जाऊयात मॅच मधनं. चला चला सातपाटी घाई करा. 1 बॉल 7. हॅलो. सामना विजयी झालाय तो टीम ईशा आणि एशवी. ईशान आणि इश्वी 11 ध्रुव 11 सातपाडी संघ जो फायनल मध्ये प्रवेश करतोय. चला टीम विनंती करतोय दोन्ही कॅप्टन आपण यायचंय. 2च ओव्हरची मॅच समोर यायचं अवधूत. पहिल्यांदा जिथे आहात तिथेच प्रत्येकाने आपल्या जागेवर उभं राहायचंय. सर्वांना विनंती करतोय सर्वांनी आपल्या जागेवर 2 ओव्हरची मॅच होईल. आपण फक्त राष्ट्रगीत घेणार आहोत आणि त्यानंतर मॅच सुरू करणार आहोत. 2 मिनिटं फक्त सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचंय. आपण राष्ट्रगीता करता सर्वजण उभे राहणार आहोत. डीजे आपल्यालाही रेडी राहायचंय.
प्रत्येकानं डोक्यावरची कॅप आणि डोळ्यावरचा गॉगल काढा एवढीच विनंती आहे.